नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर याच्या आधी जे तुम्ही 2 व्हिडिओ बघितले श्रीशैलम मल्लिकार्जुनचे होते ते मी तुम्हाला शेअर केले. सर्वांनी नक्कीच बघितले आणि भरपूर प्रेम दिले त्या व्हिडिओला, तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर तिथून आम्ही श्रीशैलमला आम्ही दर्शन घेतलो बाहेरूनच आणि मग सायंकाळीच झाली होती आम्हाला तिथून निघायला. तर पुढचा प्रवास होता आमचा खूप लांब आणि तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर पुढचा व्हिडिओ होता आमचा तिरुपती बालाजीचा आणि रात्रभर प्रवास करून आम्ही इथे जेव्हा पोहोचलोत ना, पहाटे पोहोचलोत. 3 वाजले होते. 3 वाजता आम्ही पोहोचलेलो आणि इतकी तिकडे भयानक गर्दी होती आणि चेकिंग खूप स्ट्रिक्ट चेकिंग वगैरे तिथे चालू होती. तर हे बघता सकाळच झालेली होती. सगळी तयारी वगैरे केलो होतं आम्ही. तुम्हाला जे हे बिल्डिंग दिसत आहे ना, आम्ही तिथेच तयारी वगैरे केलोत सगळ्यांनी. छान तयारी केलोत. मग आम्ही दर्शन घ्यायला निघालोत. पण दर्शनाचाही भयानक अनुभव आलेला आम्हाला, कारण की लग्नानंतर आम्ही फर्स्ट टाईम गेलो तिथे. आमची सगळी फॅमिली म्हणजे माझे सासरे वगैरे आधी जाऊन होते, पण आम्ही पहिल्यांदा गेलोत आणि मी तर स्पेशली पहिल्यांदा गेले. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गेले आणि असं म्हणतात ना की कुलदेवताचं दर्शन घेणे खूप महत्त्वाचं असतं, कारण की कुलदैवत नाराज झाले आपल्यावर तर ते म्हणजे प्रकोप पावतं, असं काहीतरी असतं. तर पहिल्यांदा गेलो आम्ही आणि ते इतकी गर्दी होती ना, भयानक गर्दी होती. तर तुम्ही बघतच असाल सगळ्यांची तयारी झाली आणि आमचे सगळे जे अहो आहेत ना तिरुपतींना केसं दान केले म्हणून सगळे टकलू दिसत आहेत तिथे. तर तिथे गेल्यानंतर केसं दान द्यावंच असं म्हणतात. याची कहाणी प्रत्येकालाच माहीत असेल काय आहे ते. तर चला तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. पुढे काय झालं मी तुम्हाला सांगतेच. अहो, आपण एक फोटो घेऊन येऊ फक्त. किती छान फुलं वगैरे लावले आहे तिथे. बापरे. टकलू. समोर बघा, समोर बघा. एकच निघाला. तर मंडळी आता आम्ही चाललो दर्शनाला. आम्हाला उशीर झाला थोडं, पण आता बघू कधी दर्शन होईल. जसं पॉसिबल होईल तसं दाखवण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच. पण मी सॉरी मूर्ती वगैरे तर दाखवू नाही शकत, कारण की मोबाईल अलाऊ नाही आहे.
बरं तुम्ही एकटे दोघं जण नाही तर काय सांगतो तू चला आपण पाहुणे येऊ, मग 12 वेळा काही यायचं नाही इकडं. फोन करा फक्त. आता ते राहते चालेल माझ्याकडे आली. आम्ही चाललो आता शॉपिंग करायला तिरुपतीला. नाही नाही, हे आता 2-3 दिवसानंतर येणार आहे. उद्याच नाही टाकणार आहे बाबा. फोन दिसत होते, टाकतच नाही आता एवढं. तिकडून तिकडे आहे का काय कशात तेव्हा ते गाडीवर जोडीवर बसले काढून घ्यायला पाहिजे. हे मी काढत आहे बघा फोटो त्यांचा. खूपच आवाज येत आहे, किती जोराचे लाटा येत आहे हो बापरे. आपण कुठे आलोत पण? गावाचं नाव कोणतं आहे? हा समुद्र. बापरे, हे बघा यांनी राईड करत आहे हो. हो नका जाऊ तिकडे. अहो अहो फिश आहे फिश. आम्ही आता जेवायला उतरलो हो ना ग. हे नाही ना, स्वच्छ करत राहावं लागते. आम्ही या पंजाबी ढाब्यावर आलो. बोला. अशा तऱ्हेने आम्ही या पंजाबी ढाब्यावर आलो. पहिल्यांदा आम्ही हैदराबादला आलो. अशा प्रकारे आमची जाऊबाई एक्सप्लेनेशन देत आहे तुम्हाला. प्लीज तुम्ही नक्की ऐका. तर मंडळी इथे व्हॉइस ओव्हर करते आहे, कारण की आहे ना मागे जाऊबाई बोलत होत्या, पण मागे एक गाणं चालू होतं. तुम्हाला माहितीच आहे यूट्यूबवर कॉपीराईट येऊ शकतं, म्हणून मग इथे व्हॉइस ओव्हर करत आहे मी. तर हे सगळं आमचं दर्शन वगैरे झालं. मग हे कुठलं आहे काय आहे ते तुम्हाला नक्कीच सांगते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी हा क्लिप मी घरीच घेत आहे, व्हिडिओ एडिट करतानाच हा क्लिप घेत आहे. तर मी हे सगळं तुम्हाला काय झालं कसं झालं सगळं यात निवांत सांगते, तर तुम्ही नक्की ऐका. अदू इकडे झोक्यावर ती झुलत आहे. तर पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही पहाटे पोहोचलोत ना 3 वाजता, तयारी वगैरे सगळं करतपर्यंत आहे ना आम्हाला 10 वाजले. आम्ही बरोबर जो दर्शनाचा रस्ता असतो ना, म्हणजे एंट्रन्स, बरोबर तिथे 10 वाजता मला वाटते 9:30 वाजता काहीतरी पोहोचलेलो. 9:30 वाजता आम्ही एंटर केलो. तर आणि तुम्हाला माहीत आहे जे मोठे मोठे देवस्थान असतात ना, ते इझिली असं दर्शन भेटत नाही. ॲटलिस्ट 4 तास 5 तास 10 तास असं लागतं. पण त्या दिवशी झालं असं. ॲक्च्युली तिरुपतीला तर रोजच इतकी भयानक गर्दी असते. तर तो एक्सपिरियन्स आमचा पहिला एक्सपिरियन्स होता, माझा आणि सर्वांचाच पहिलाच. तर आणि तिथे आहे ना तिरुपती बालाजीला असं जसं शिर्डीला शेगावला असं कंपार्टमेंट किंवा हॉल टाईप आहेत. म्हणजे भक्तांना थोडे विश्रांती, उभं चालून रांगेने थकतात सगळेजण, तर त्यांना बसायची व्यवस्था वगैरे असते. त्याप्रमाणे तिथे तिरुपती बालाजीला असे एकूण 36 कंपार्टमेंट होते. तर तुम्ही विचार करू शकता 36 कंपार्टमेंट, त्यात बसलेले गच्च भरलेले लोक, आणि जे चालत जात आहेत ते वेगळेच, आणि जे येत आहेत ते वेगळेच, आणि जे आले आहेत इकडे तिकडे वावरत आहेत ते वेगळेच. इतकी भयानक गर्दी होती. तर आम्ही 11-12 वाजता मला वाटते कोणत्या तरी एका कंपार्टमध्ये जाऊन आम्ही बसलो.
तर तिथे आहे ना असं टायमिंग वगैरे असं लिहून राहतं की तुमचं या घंट्यामध्ये किंवा या तासामध्ये किंवा या टायमिंगला तुमचं दर्शन होऊन जाईल. तर एक्सेप्ट होतं की सायंकाळपर्यंत नाही, ॲटलिस्ट रात्रीपर्यंत तर होऊन जाईल. आम्ही सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत वाट बघितलोत. तर आम्ही तिथे जाऊन बसलोत, विश्रांती घेतलोत. तर आम्हाला वाटलं एक कंपार्टमेंट सोडतील मग होईल दर्शन 10 वाजेपर्यंत. तसं काहीच नाही झालं. तिथे सगळी अरेंजमेंट असते भक्तांना, म्हणजे वॉशरूम, जेवण वगैरे सगळं. आणि तिकडचं जेवण आम्ही खरंच फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता, सगळं एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम होता. तिकडचं जेवण आणि आपलं इकडचं जेवण खरंच खूप वेगळं आहे. पण असो ते अर्ध्या दूर गेल्यानंतर आपल्याला एक पास मिळते. त्या पासने आपण बाहेर जाऊ शकतो किंवा येऊ शकतो असं ते होतं. पण आम्हाला वाटलं की रात्री 10 वाजेपर्यंत होईल दर्शन, पण तसं झालेलं नाही. तिथे लिहून आलं की पहाटे 3 वाजता किंवा पहाटे 4 वाजता असं तुमचं दर्शन होईल. तर असं लिहून आलेलं. तर म्हटलं आज सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवलं होतं, कारण की दिवसभर तिथे थांबून सगळेजण कंटाळले होते. बरं मोठे माणसे तर होतेच, पण आमच्यासोबत 2 लहान मुली होते आमचे, आणि माझ्या जाऊबाईची एक मुलगी होती परी, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असाल, आणि एक माझ्या लहान जाऊची मुलगी अद्दू, आणि माझ्या मोठ्या जाऊची मुलगी, 3 मुली होते. परी म्हणजे माझी जी मोठी जाऊची मुलगी होती ती तरी समजदार आहे, ती थांबू शकली असते. पण ह्या ज्या दोघ्या जणी आहेत, माझी मुलगी अद्दू आणि माझ्या लहान जाऊची मुलगी, ती बिलकुल थांबत नव्हते. तसं यांनी काहीच त्रास दिलेला नाही, पण रात्रभर तिथे झोपण्याचं म्हणजे अरेंजमेंट वगैरे असं जागाच अशी नव्हती व्यवस्थित. जे कोणी तिरुपतीला गेले असेल ना, जे कंपार्टमेंट आहे कसं आहे, असं पायरी असं आहे, त्यावर बसा झोपा असं होतं. मोठे म्हणजे मोठे जे होते त्यांनी ॲडजस्ट करू शकले असतं, पण लहानांना करता येत नव्हतं तिथे. म्हणून मग आम्ही जे पास भेटतात ना, ते पास दाखवून आम्ही बाहेर निघालो सायंकाळी. मग आम्ही जाऊन रात्रभर आराम केलो हॉलमध्ये. मग पुन्हा परत सकाळीच आम्ही पुन्हा एंटर आलो, तो पास घेऊनच. तो पास असणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. जर तो पास हरवलं ना तर पुन्हा री एंट्री भेटत नाही. तर असं होतं. जे कोणी तिरुपतीला गेले असाल ना त्यांना नक्कीच हे सगळं माहीत असेल, पण ज्यांनी नाही गेले त्यांनी नक्कीच बघा. तर ते घेऊन आम्ही आलो. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी काय वाटलं की दुसऱ्या दिवशीचं कोणतंच क्लिप मी यात ॲड केलेलं नाही, कारण की आम्हाला पटापट जायचं होतं, पटापट दर्शन करायचं होतं. आणि मोबाईल वगैरे आम्ही घरी म्हणजे बॅग वगैरे आमची जिथे होतं ना आम्ही तिथेच ठेवलो. मोबाईल सोबत घेऊन नाही आलोत आम्ही, कारण की मोबाईलसाठी सुद्धा जास्त खटपटी करावा लागत होता. पुन्हा मोबाईल ठेवा, पुन्हा दर्शन झाल्यावर घ्या असं वगैरे. त्याच्यामुळे काहीच क्लिप घेतले नाही आम्ही. पटापट गेलो. आम्हाला वाटलं की आता दुपारपर्यंत होऊन जाईल, आजचा दुसरा दिवस आहे तर. पण खरं सांगते दुसऱ्या दिवशीसुद्धा अख्खी सायंकाळ गेली तरीही दर्शन झालेलं नाही. इतका कंटाळा आला बाकीच्या लोकांना, आम्हाला सगळे जे भाविक लोक होते आलेले दर्शन म्हणजे घ्यायला, सगळेजण कंटाळले होते. इतके आवाज करत होते सगळेजण, खूप आवाज करत होते सगळेजण. अदू इकडे खेळत आहे. तर शेवटी लोक इतके कंटाळले होते 6, 7, 8च्या दरम्यान सायंकाळी. आणि बरं झालं तेव्हा थोडंसं थंड वातावरण होतं, आणि मुलीसुद्धा कंटाळत होते. जे मोठे लोक होते ते सुद्धा कंटाळत होते. खूप आवाज असं धक्काबुक्की असं वगैरे चालू होतं. मग नंतर त्यांनी लोकांचा जो आक्रोश पाहून आहे ना, एक असं कंपार्टमेंट त्यांनी सोडायला लागले, कारण की अक्षरशः 2-2 दिवस दर्शन न घेणे, कोणाला सुट्टी राहत नाही, किंवा कोणी वेळेवर कोणाचं येणं होतं असं वगैरे काहीही असू शकतो ना प्रॉब्लेम. पण तसं काही त्या लोकांना समजत नाही ना. तिथले जे नियोजक आहे किंवा नियोजन आहे ते तिथलं नियोजन थोडंसं मला आवडलं नाही, किंवा कोणालाच आवडलं नाही, कारण की 2-2 दिवस वाट पाहणे म्हणजे खूप जास्त झालं. 1 दिवस तरी ठीक आहे, पण 2-2 दिवस म्हणजे आम्हाला 1 दिवस अख्खा गेला, दुसरा दिवस एक अख्खा गेला. मग इतकी गर्दी भयानक वाढली. 1-1, 2-2 कंपार्टमेंट सोडले त्यांनी. आणि मग सोडल्यानंतरही लाईनमध्ये आम्हाला 1-2 तास लागले दर्शन घ्यायला, कारण की गर्दी एवढी भयानक होती. पुन्हा लहान मुलांना सांभाळत जाऊन दर्शन करणे खूप अवघड गेलं आम्हाला सगळं. तर हा पहिला एक्सपिरियन्स होता भयानक देवदर्शनाचा बाबा खरंच. पण
बाहेरून पास एंटर केल्यानंतर तिरुपतीमध्ये आहे ना, कसं तिरुपती बालाजीची मूर्ती आहे ते वरती आहे, खाली तिरुपती म्हणून आहे ना गाव, तिथे एक पास भेटतं काही पैशांनी विकत. पण त्या पासचं सुद्धा टायमिंग असतं, पण आम्ही त्या टायमिंगला पोहोचलोच नाही तिथे, तर ते आम्हाला पास घेता आले नाही. तर आम्ही गेलो दर्शनाला, लाईनमध्ये लागलो, तर असं झालं. आणि आमचं दर्शन शेवटी झालं. ते कंपार्टमेंट वगैरे सोडल्यानंतर तेवढ्या भयानक गर्दीमध्ये तर माझे सासरे, माझी सासू वगैरे खूप त्यांनी म्हणजे स्वतःमध्ये पेशन्स ठेवले, सगळ्यांनी पेशन्स ठेवलं खरं तर. मग आमचं जो दर्शन झालं ना 11 वाजता आम्ही 11:10ला पूर्ण दर्शन घेऊन बाहेर निघालोत. तर आम्ही आदल्या दिवशी 10 वाजता एंटर केलोत, नाही झालं. दिवस गेलं, रात्र गेलं, नाही झालं. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस गेलं आणि थोडीशी रात्र गेली. फायनली मग दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता दर्शन झालं. ते सगळं असं झालं. मग तिथं आम्हाला फिरायला वेळच नाही मिळालं, बिलकुल काहीच वेळ मिळालं नाही. कारण की तुम्हाला मी आधीच सांगितली, आम्हाला जे दर्शन आम्ही म्हणजे आमचं जे ठरलं जायचं ते वेळेवर ठरलं होतं, कोणाला सुट्ट्या वगैरे नव्हते. मग आम्ही फिरायचं वगैरे आमची खूप इच्छा होती, पण सुट्टी नव्हते. सगळे जॉबवर होते, त्याच्यामुळे काही सुट्टी मिळत वेळेवरचंच ठरलं होतं आधी सांगितल्याप्रमाणे. मग आम्ही त्या रात्रीच मग पुन्हा बॅगा वगैरे भरलोत आणि मग आम्ही रिटर्न निघालोत गावाकडे. आणि जे तुम्हाला समुद्र वगैरे दिसतंय ना, ते पुन्हा दुसऱ्या दिवशीचं आहे. जाता जाता एक गाव होतं, तिथे थोडंफार समुद्र होतं, बीच होतं. आम्ही रेस्ट करायला उतरलो तिथे, तर तिथं थोडंफार मज्जा केली, व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे घेतले. मग आम्ही घरी आलो. ते सगळं असं झालं. तर पहिला एक्सपिरियन्स होता भयानक, खूप कंटाळा आला होता. पहिल्या दिवशी मुलींनी साथ दिली, तरी मुलींनी खूप साथ दिली आम्हाला, लहान असून सुद्धा. खरंच असं वाटत होतं की घरी जावं रिटर्न, असं वाटत होतं. पण खूप वर्षांनी आल्यानंतर मला वाटते तिरुपती बालाजीनं वाट पाहायला लावली आम्हाला, असं काही झालं. पण दर्शन मात्र खूप छान झालं. तर पण तिथे तिरुपती बालाजीला जायचं असेल तर सगळं मॅनेजमेंट करून, आधी विचारपूस करून जा, असं वेळेवर जाऊ नका, नाही तर आमच्यासारखं होईल. तर जे कोणी नवीन पाहत असाल, तिरुपती बालाजीला जायचा विचार करत असाल, तर त्यांनी एकदा नक्की फोन करा, इकडे तिकडे विचारा, कसं काय सगळं विचारा, मग चालले जा. तर असा होता हा व्हिडिओ आणि असा होता हा तिरुपती बालाजीचा एक्सपिरियन्स आमचा, तर अनुभव. तर चला, हा व्हिडिओ इथेच संपवते. माझी बडबड तुम्हालाच ऐकावीशी वाटली नाही वाटली माहीत नाही. जे कोणी ऐकले असाल त्यांचं मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली एक कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.